ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। जर इकडे सर का ग्रामीणच्या वतीने जाऊ द्या ना। जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्हा नूतन काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शेटगार यांचं सर्व ग्रामीणच्या वतीने स्वागत। आता वर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम आज तुमचं आणि माझं आहे। आज मी चेतन भाऊ साहेब तुमचं गौरव या ठिकाणी करायला पाहिजे। आम्ही नागरिकांच्या कमी पडलो नाही म्हणत नाही, तुम्हाला सांगतो तुमच्यासारखा तुम्हाला या जिल्ह्याची धुरा मिळाली। सिद्धेश्वराचं स्वामी समर्थांचं पंढरीचा आशीर्वाद आहे। एका शिक्षकी पेशातून राजकारणामध्ये सक्रिय राहून काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रामाणिक राहून तुम्ही जे काम केलं त्याचं हे फळ आहे। हे तुम्हाला सांगायला आनंद वाटतं। मला सांगायला आनंद वाटतं की हा जिल्हा काँग्रेसचा सुवर्ण काळ उपभोगला जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये 13 आमदार, 12 आमदार, 2 खासदार निवडून देत होते। त्या जिल्ह्याचे तुम्ही हे जिल्ह्याचे सर्व सैनिक कार्यकर्ते आहेत। मी तुम्हाला नमस्कार करायला आलो, जय हिंद करायला आलो। कारण जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते नेते काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे। मी तुमचे आभार किती मानावे तेवढे कमी आहे। सर्वीकडे सर्व आमदार पराभूत झाले असताना, एकही आमदार इथे नसताना प्रणितीताईला पक्षाने तिकीट दिलं। जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने काँग्रेसच्या खात्यावर झेंडा घेऊन दारोदारी जाऊन कशाची अपेक्षा न करता प्रचंड मताने ताईला निवडून दिलं आणि काँग्रेसला जिवंत ठेवलं। त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। तुम्ही ज्या भावनेनं ताईला निवडून दिलं, ताईचं काम करण्याची पद्धत तुम्ही पाहिलं। ग्रामीण भागामध्ये खासदार कधी आलेला माहिती नाही। खासदार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं आपल्याला कधी माहित नाही। खासदारचा फंड कुठल्या गावाला गेलेला आहे असं माहित नाही। पण ताई पायाला भिगरी बांधल्यासारखं गावागावामध्ये पैशी जाते। या शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये रस्त्यावर येते। अशी खासदार काँग्रेस पक्षाची मिळाली। माझ्या कार्यकर्त्यांची छाती फुटते। आपला लोकप्रतिनिधी एवढा प्रामाणिक आहे, एवढे निष्ठेने काम करतो, याचाही तुम्हाला अभिमान आहे। मला सांगायला असं वाटतंय की आज आपण शेट्टी साहेब तुम्हाला खूप चांगली संधी आहे। खासदारांना घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये जाऊन काँग्रेसचा पताका तिथं उभं करण्याचं तुम्हाला पुन्हा काँग्रेसचा सुवर्णकाळ आणण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं करावं असं मी तुम्हाला विनंती करतो।
हे करत असताना काँग्रेस पक्षाची ध्येय धोरण ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला या पक्षाच्या खासदारांना निवडून दिलं तो शेतकरी कष्टामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जे आत्महत्या होतात त्या शेतकऱ्यांच्या होतात. त्या शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेऊन शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न असेल, कर्जाचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि ते काम तुम्हाला आम्हाला काहीच्या नेतृत्वावर तुम्हाला आम्हाला अभिमानाने सांगावं असं आपलं नेतृत्व शिंदे साहेब. हे मी वारंवार सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जगजीवन रामानंतर पक्षामध्ये एक दलित नेतृत्व म्हणजे शिंदे साहेब आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काँग्रेस वाढवूया ही संकल्पना घेऊन या निमित्तानं प्रदेश उपाध्यक्षपदी रुग्णाल यांची निवड झाली. त्यांचं अभिनंदन आपण इथे करतो, सत्कार करतो. अलकाताई राठोड या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली म्हणून त्यांचाही सत्कार करतो. विनोद भोसले एक कर्तृत्ववान असे नगरसेवक, त्यांना सुद्धा प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली, त्यांचाही आम्ही सन्मान करतो. त्याचबरोबर श्रीमती शाहीनताई शेख यांची सहसेक्रेटरीपदी निवड झाली, त्यांचाही सन्मान करतो. काही कारणामुळं ते आले नसतील. राहुल वर्धा एक धडपडणारा युवक कार्यकर्ता, यांनाही सहसेक्रेटरी केली. बघा वरून आशीर्वाद घ्या. रवी किरण कोळेकर यांनाही सेक्रेटरीपदी निवड झाली. सुरेश हावळे यांची सुद्धा निवड झालेली आहे. यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्याचबरोबर सुरेश हावळे झालं, श्रीशैल रणधीरे यांची सुद्धा निवड झालेली आहे. यांनाही आशीर्वादाची गरज आहे. आपण सर्वजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर प्रणितीताईंच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सपकाळ साहेब यांनी जे मला आनंद वाटतोय, प्रदेश कार्यकारिणीमध्ये सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे आणि माझी अशी तिघांची प्रदेश अध्यक्षाची निवड केली. त्याबद्दल मी त्यांचं आला तुम्हाला भेटावं, तुमचा आशीर्वाद घ्यावं, तुम्हाला प्रणाम करावं. जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष मावळते आणि आता विद्यमान अध्यक्ष या दोघांना मी शुभेच्छा देतो. तुमचं पुढील काळ भरभराटीत जावो, पक्षाची धुरा आणि पक्ष मजबूत करण्याची शक्ती तुम्हाला तुझा भवानी माता देवो ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातल्या काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी सन्मानपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझं या ठिकाणी जंगी स्वागत केलं आणि मला या ठिकाणी पदग्रहण सोहळ्यामध्ये अगदी अति उत्साहाने या ठिकाणी येऊन मला या ठिकाणी पदग्रहण समारंभामध्ये या ठिकाणी खुर्चीवर बसवण्याचं काम केलं. मी पहिल्यांदा शहर अध्यक्ष चेतनजी नरोटे साहेब, आमचे नेते येलगुलवार सर, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि इतर सर्व पदाधिकारी, या ठिकाणी सगळ्यांचं नाव घेत नाही, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी हार्दिक आभार मानतो. आज मला आमच्या देशाचे नेते सन्माननीय सोलापूरचे सुपुत्र श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष पदाचा जो भार माझ्यावर टाकलेला आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करून मी
येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही महापालिकेच्या किंवा नगर परिषदच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून अतिशय चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त सीट आमचे काँग्रेसचे कसे निवडून येतील याकडे माझा प्रयत्न राहील। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आमच्या नेत्या ज्या आहेत, खासदार प्रणितीताई शिंदे यांचं बिहारमध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून त्यांची निवड झालेली आहे, म्हणजे सूक्ष्म निरीक्षण। याचा फायदा आम्हालाही आमच्याही तालुक्याला होणार आहे। बूथ कमिटी असू द्या किंवा जे काही पुलिंग एजंट असू द्या, या बूथ कमिटी आणि पुलिंग एजंटच्या माध्यमातून आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही मतदार याद्या जे आहेत ते पुनर्पडताळणी करणार आहोत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, की जेणेकरून आमची जी पूर्वीची आमचे जे नावं होती ती वगळण्यात आली आहेत का तसेच आहेत, या पद्धतीचं आम्ही उद्याच्या सोमवारपासून या पुनर्पडताळणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आमची सोलापूर जिल्हा दौरा आखण्यात आलेला आहे। पंढरपूरपासून विठ्ठलांचं दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहोत आणि त्याचा जो शेवट आहे अक्कलकोट स्वामी समर्थाच्या नगरीमध्ये त्या दौऱ्याचा समारोप होणार आहे। आणि त्या समारोपाच्या प्रसंगी आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोपाचा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर 15 ऑगस्ट नंतर ताईंचं पार्लमेंट संपल्यानंतर 2 दिवसाचं आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत, जेणेकरून त्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं जे काही आम्ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहोत त्याची माहिती कार्यकर्त्यांना व्हावी। काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, उद्दिष्टे, त्यांनी कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, वक्ता कसा असावा, या सगळ्या गोष्टीची माहिती त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना देणार आहोत, जेणेकरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल। या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे। आणि प्रशिक्षण शिबिर झाल्यानंतर पुन्हा आमचे तालुका वाईज दौरे म्हणा किंवा जे काही काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी आहे ते संघटना बांधणीचं काम चालू राहणार आहे। पुन्हा एकदा मी आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, ताई आणि आमचे निरीक्षक मोहन जोशी साहेब, सपकाळ साहेब, खरगे साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी आणि या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सर, आता